हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 2 काय दिला आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने सॉल्व करायची आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत. 2x - 3y = 4 and 3y - x = 4. ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहेत. आता प्रथम आपण या 2 इक्वेशन्ससाठी 2 टेबल्स तयार करून घेऊ. या ठिकाणी मी फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. 2x - 3y = 4. या ठिकाणी आपल्याला या फर्स्ट इक्वेशनसाठी अशा पद्धतीने टेबल तयार करून घ्यायचं आहे. फर्स्ट कॉलममध्ये प्रथम x, त्यानंतर y आणि त्यानंतर x आणि y व्हेरिएबलची व्हॅल्यू लिहायची आहे. आता प्रथम आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. 2x - 3y = 4. आता आपल्याला x आणि y या व्हेरिएबलपैकी कोणतंही एक व्हेरिएबल लेफ्ट साईडला ठेवून बाकीच्या टर्म्स आपल्याला राईट साईडला घ्यायचे आहेत. मग आपण x हे व्हेरिएबल लेफ्ट साईडला ठेवू आणि बाकीच्या टर्म्स राईट साईडला घेऊ. मग आपल्याला x या व्हेरिएबलसाठी काय इक्वेशन मिळेल पहा. x = 4. हा 4 आहे तसा ठेवायचा. हा -3y आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन मायनस आहे, या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल. 4 + 3y. आता हा 2 या ठिकाणी x ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजे या ठिकाणी हा डिव्हाइड होईल. डिव्हाइड 2. म्हणजेच आपल्याला x या व्हेरिएबलसाठी काय इक्वेशन मिळालं. x = 4 + 3y/2. आपण x या व्हेरिएबलसाठी इक्वेशन तयार केलेलं आहे. मग आपण y या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पुट करू आणि x या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करू. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. पुट y = 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 पुट करू. x = 4 + 3y म्हणजे 3 × y. y ची व्हॅल्यू काय आहे 0/2 = 4 + 3 × 0 काय 0/2 म्हणजेच 4/2. 2 1 = 2, 2 2 = 4. देअरफॉर x = 2 म्हणजेच x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2. या ठिकाणी आपण 2 लिहू. या ठिकाणी x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2, y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 0. आता जर आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला काय आन्सर मिळेल पहा. 3 1 = 3, 3 + 4 7, 7/2 म्हणजेच आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर मिळेल. मग आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 घेऊ. 2 घेतली तर किती येईल पहा आन्सर. 3 2 = 6, 6 + 4 10, 10/2 5 येईल. म्हणजे आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 पुट करू. पुट y = 2 इन इक्वेशन 1. x = 4 + 3y. 3 × y. y ची व्हॅल्यू किती घेतली आपण 2/2 = 4 + 6 3 = या ठिकाणी 2 येईल. y या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 2 पुट केलेली आहे. 3 2 = 6/2 = 4 + 6 10, 10/2 भागालो आपण. 2 1 = 2, 2 5 = 10 म्हणजेच आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 5. देअरफॉर x = 5. या ठिकाणी आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 लिहू. y या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 2 पुट केली. या ठिकाणी 2 लिहू. x ची व्हॅल्यू किती मिळाली 5, y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 2. आता आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू -2 घेऊ. आता -2 घेतलं तर आन्सर काय येईल पहा. 3 × -2 किती येईल. 3 2 = 6, -6 येईल. या ठिकाणी 4 - 6 किती येईल -2, -2/2 किती येईल -1. मग आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू -2 घेऊ. पुट y = -2 इन इक्वेशन 1. इक्वेशन लिहून घेऊ आपण. x = 4 + 3y म्हणजे 3 × y ची व्हॅल्यू -2/2 x = 4 प्लस म्हणजे या ठिकाणी किती येईल +3 × -2 किती येईल -6/2 = 4 - 6 किती येईल -2/2. 2 1 = 2, 2 1 = 2. देअरफॉर x = -1 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली -1. या ठिकाणी लिहू आपण -1. y ची व्हॅल्यू किती घेतली आपण -2. या ठिकाणी x या व्हेरिएबलची व्हॅल्यू -1, y या व्हेरिएबलची व्हॅल्यू -2. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी अशा पद्धतीने टेबल तयार करून घेऊ. 3y - x = 4. या इक्वेशनसाठी आपण टेबल तयार करून घेऊ. आता सेकंड इक्वेशनसाठी आपण या ठिकाणी टेबल तयार करून घेतलेला आहे. प्रथम आपण हे इक्वेशन लिहून घेऊ.
3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. आता आपल्याला लेफ्ट साईडला एक व्हेरिएबल ठेवून बाकीच्या टर्म्स काय करायच्या आहेत, राईट साईडला घ्यायच्या आहेत. आता y हे व्हेरिएबल आपण लेफ्ट साईडला ठेवू आणि बाकीच्या टर्म्स राईट साईडला घेऊ. y इज इक्वल टू काय इक्वेशन मिळेल पहा आपल्याला, हा 4 आहे तसा लिहू, हा x आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, 4 प्लस एक्स. आता हा 3 वायला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल, डिवाइड 3. म्हणजेच आपल्याला y साठी काय इक्वेशन मिळालं, y इज इक्वल टू 4 प्लस एक्स अपॉन 3. आता आपण x या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू अज्युम करू आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करू. आता या ठिकाणी आपण जर x ची व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला काय मिळेल पहा, 4 प्लस 0 4 येईल, 4 अपॉन 3 म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये मिळेल आन्सर. मग आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 घेऊ, म्हणजे आन्सर किती मिळेल पहा, 4 प्लस 2 6, 6 अपॉन 3 किती येईल 2. मग आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 पुट करू, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. y इज इक्वल टू 4 प्लस एक्स, 4 प्लस एक्सची व्हॅल्यू 2 अपॉन 3 इज इक्वल टू 4 प्लस 2 6, 6 अपॉन 3 भागालू 3 3 1 जार 3, 3 2 जार 6. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली, 2. या ठिकाणी लिहू आपण y ची व्हॅल्यू 2 मिळाली आपल्याला. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2. आता आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 पुट करू, 4 प्लस 5 9 येईल, 9 अपॉन 3 किती येईल, 3 3 जार 9 म्हणजेच 3 आन्सर येईल. मग आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 पुट करू, x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. y इज इक्वल टू 4 प्लस एक्स, 4 प्लस एक्स, एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण 5 अपॉन 3 इज इक्वल टू 4 प्लस 5 9, 9 अपॉन 3 भाग घालू आपण, 3 1 जार 3, 3 3 जार 9. देअरफॉर y इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली, 3. या ठिकाणी y ची व्हॅल्यू लिहू आपण 3. x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 3. आता आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करू. जर आपण -1 पुट केलं तर आन्सर किती येईल पहा, 4 - 1 3, 3 अपॉन 3 1 येईल. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. y इज इक्वल टू 4 प्लस एक्स, 4 प्लस -1 अपॉन 3 इज इक्वल टू प्लस मायनस काय होईल, मायनस 4 - 1 अपॉन 3 इज इक्वल टू 4 - 1 3 अपॉन 3, 3 1 जार 3, 3 1 जार 3. देअरफॉर y इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली, 1. x ची व्हॅल्यू आपण -1 पुट केली आणि y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली, 1. व्हेरिएबलची व्हॅल्यू -1, y व्हेरिएबलची व्हॅल्यू 1. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही इक्वेशनसाठी 3 ऑर्डर्ड पेअर्स मिळालेल्या आहेत. फर्स्ट स्टेपमध्ये आपण दोन्ही इक्वेशनसाठी 3 ऑर्डर्ड पेअर्स फाइंड केलेल्या आहेत. आता आपण ग्राफवरती एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ आणि हे पॉईंट्स प्लॉट करू. आपल्याला ग्राफ पेपरवरती अशा पद्धतीने एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. एक्स ॲक्सिसवरती राईट साईडला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत. वाय ॲक्सिसवरती वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत. हा आहे आपला एक्स ॲक्सिस, हा आहे आपला वाय ॲक्सिस. त्यानंतर आपल्याला स्केल लिहून घ्यायचा आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. स्केल काय घेतलेला आहे आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेतलेलं आहे. आता आपण पॉईंट्स प्लॉट करू. आता या ठिकाणी मी रफमध्ये पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत. तुम्ही ग्राफ पेपरवरती पॉईंट्स लिहायचे नाहीत. फर्स्ट इक्वेशनसाठी फर्स्ट ऑर्डर्ड पेअर काय आहे, 2, 0. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट काय आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 0. एक्स कोऑर्डिनेट 2 अँड वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजेच पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. 2, 0. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा, 5, 2. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट काय आहे 5, वाय कोऑर्डिनेट काय आहे 2. एक्स कोऑर्डिनेट 5 अँड वाय कोऑर्डिनेट 2. एक्स कोऑर्डिनेट 5 अँड वाय कोऑर्डिनेट 2. म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल 5, 2. थर्ड पॉईंट काय आहे पहा, -1, -2. एक्स कोऑर्डिनेट -1 अँड वाय कोऑर्डिनेट -2. एक्स कोऑर्डिनेट -1 या ठिकाणी येईल, वाय कोऑर्डिनेट -2 या ठिकाणी, म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स कोऑर्डिनेट -1 अँड वाय कोऑर्डिनेट -2 म्हणजेच पॉईंट या ठिकाणी येईल. कोऑर्डिनेट्स लिहू आपण या ठिकाणी -1, -2. आता या 3 पॉईंट्समधून पास होणारी लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपल्याला या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन काढून घ्यायची आहे. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी पॉईंट्स प्लॉट करू. फर्स्ट पॉईंट काय आहे पहा, 2,2 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 2 अँड वाय कोऑर्डिनेट पण किती आहे 2. एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 2 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स कोऑर्डिनेट 2 अँड वाय कोऑर्डिनेट 2 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल 2,2. सेकंड पॉईंट काय आहे 5,3. एक्स कोऑर्डिनेट 5 अँड वाय कोऑर्डिनेट 3. एक्स कोऑर्डिनेट 5 अँड वाय कोऑर्डिनेट 3. एक्स कोऑर्डिनेट 5 अँड वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. कोऑर्डिनेट काय आहे 5, वाय कोऑर्डिनेट काय आहे 3. कोऑर्डिनेट्स लिहू आपण या ठिकाणी 5,3. थर्ड पॉईंट काय आहे पहा -1,1 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट काय आहे -1, वाय कोऑर्डिनेट काय आहे 1. एक्स कोऑर्डिनेट -1 या ठिकाणी येईल, वाय कोऑर्डिनेट 1 या ठिकाणी येईल, पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स कोऑर्डिनेट -1 अँड वाय कोऑर्डिनेट 1. कोऑर्डिनेट लिहू आपण या ठिकाणी -1,1. आता या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन काढून घ्यायची आहे. आता या 2 लाईन्स या ठिकाणी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या दोन्ही लाईन्सवरती आपण इक्वेशन लिहून घेऊ. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, 2x - 3y = 4. 2x - 3y = 4. फर्स्ट लाईनवरती आपण फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. सेकंड इक्वेशन काय आहे 3y - x = 4. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण 3y - x = 4. आता या 2 लाईन्स या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते आपलं सोल्युशन असणार आहे. आता एक्स कोऑर्डिनेट काय आहे पहा या पॉईंटचा, एक्स कोऑर्डिनेट आहे 8 अँड वाय कोऑर्डिनेट काय आहे 4. एक्स कोऑर्डिनेट 8 अँड वाय कोऑर्डिनेट 4 म्हणजेच आपलं सोल्युशन काय मिळालं आपल्याला, x = 8 अँड y = 4. आन्सर लिहू आपण, द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x = 8 अँड y = 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.